jungle. युनियन आपल्या सत्कारासाठी आले आणि आपले सोशल मीडियावर भावी खासदार म्हणून पोस्ट चालू आहे. तर आपल्याला काही वरिष्ठांची कल्पना आली असेल इन्फॉर्मेशन. आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागत असतात. नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली. महाराष्ट्र काँग्रेस सृष्टीने माझी उमेदवारी केंद्र समितीकडे त्या ठिकाणी शिफारस केली आणि आज ही सगळी आमची जुनी स्नेही आहे. जुन्या काळापासूनचे संबंध आहेत. आज देगलूर मोटर मालक संघाचे आणि सर्व युनियनचे लोक या ठिकाणी आले एक आनंदानं शुभेच्छा देण्यासाठी आणि भावी काळासाठी मदत करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आमचा माणूस त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे या दृष्टीने ते करतात. अशोकराव चव्हाण काँग्रेसमधून BJPमध्ये गेले, त्याचा काँग्रेसला काय फटका बसणार? नाही, अशोकराव चव्हाण साहेब हे पूर्वाश्रमीचे सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. पूर्ण मराठवाडा नाही, नांदेड जिल्हा सहित त्यांनी सांभाळलेला आहे, महाराष्ट्र सांभाळलेला आहे आणि आम्ही चव्हाण साहेबांच्या हाताखाली काँग्रेस पक्षामध्ये असताना काम केलेलं आहे. आज त्यांच्या अडचणीमुळं एखादी ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असतील, त्यांची कारणं वेगळी असतील, आम्ही काही त्याबद्दल बोलू शकत नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आज अशोकराव साहेब गेले, काही अंशी त्यांना चाहता मानणारी माणसं कमी अधिक पक्षामध्ये त्यांच्यासोबत गेली असते. तर बहुतांश मंडळी काँग्रेस पक्षाची बाईक म्हणून आज काँग्रेसमध्ये काम करायला तयार आहेत आणि काँग्रेसमध्येच आहे. सर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की नांदेड जिल्हा अशोकराव साहेबांचा गड आहे किंवा नांदेड जिल्हा काँग्रेसचा गड आहे का अशोकरावचा गड आहे? नाही, आता सुरुवातीपासून अशोकराव चव्हाण हे चव्हाण साहेबाचे आशीर्वाद आहेत मोठ्या. अशोकराव साहेबांचे परिश्रम आहेत. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जे काही घडामोडी झाल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उलथापालथ झालं. जरी आज अशोकराव साहेब BJPमध्ये जरी गेले आहेत, ते जे काही काँग्रेस पक्षाला निष्ठावून मानणारी माणसं आजही पक्षाच्या पाठीशी आहेत. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि माजी खासदार भास्करराव पाटील खजगावकर हे आपले व्याही आहेत. हो, व्याही आहेत. हनुमंतराव मेवणे आहेत. व्याही आहेत. भास्करराव पाटील खजगावकरांची आपणास या निवडणुकीमध्ये कितपत मदत होईल? नाही, मदत होईल. आता ते त्या पक्षात आहेत, आम्ही एका पक्षात आहोत. एकत्र एका पक्षात असेल तर मदत झाली असते एकमेकाला. पण आम्ही अशा अपेक्षा कसं करता येईल त्या पक्षाची आम्हाला? मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी उभारलेली आंदोलने हे युती सरकारच्या विरोधात आहे. सर्व गरीब मराठा बांधवांचा कौल आपल्या बाजूने आहे का? नाही, आता मराठा समाजाची आंदोलनं ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण उभारतात. याचे परिणाम एका नांदेड जिल्ह्यावरच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतात. आणि उद्या जरांगे पाटील येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतील आज काही निश्चित सांगू शकतो. काल आपण पत्रकार परिषद घेतलात. या पत्रकार परिषदेमध्ये देगलूरचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर दिसून आले नाहीत. हो, बरोबर आहे. जितेश भाऊंना मी फोन लावला होता. ते आउट ऑफ होते, काही कामाने मुंबईत होते, ते येऊ शकले. बाकी आमदार मंडळी माधवराव जवळगावकर असतील, आमचे दक्षिणचे आमदार अंबर्डे साहेब असतील, बाकी सगळी मंडळी सोबत होती. नाही असं माजी खासदार अशोकराव चव्हाण साहेब भाजप पक्षात गेलेत तेव्हापासून देगलूरचे आमदार हे जनसंपर्क टाळत आहेत, मौन धरत आहेत. याचं कारण काय असेल काही? आता तो प्रश्न त्यांना विचारतो, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
कारण येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडणुकीच्यासाठी त्यांची काही मदत होईल की किंवा त्यांनी भाजप पक्षाचा नाही, प्रचार करतील? आम्हाला अपेक्षा करता येणार नाही ना मदत होईल. कारण ते एका पक्षात नाही आम्ही एका पक्षात आहे. तो व्यक्तिगत प्रश्न आहे. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये लागणार आहे, तर त्यामध्ये सर्वस्व वर्चस्व कोणाला मिळेल? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघावर आहे. आम्ही म्हणतो आज काँग्रेसची बाजू आजच्या परिस्थितीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाशी मजबूत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार या लोकसभेला निवडून येणार ही आज 100% गॅरंटी. माझा एक शेवटचा प्रश्न, काँग्रेस पक्षाने तुमच्या नावाचं तुमचं नाव लोकसभेसाठी निवडलेलं आहे, परंतु अशोकराव चव्हाण यांच्या गटाचा काही या निवडणुकीमध्ये फरक? नाही, अशोकराव या काँग्रेस पक्षाच्या गटामध्ये करायला हस्तक्षेप करते आणि ते करूच शकत नाही. त्यांनी BJPमध्ये हस्तक्षेप केला.